जागतिक साक्षरता दिनानिमित्त सामाजिक साक्षरता या विषयावर भाष्य करण्यासाठी सामाजिक साक्षरतेसाठी कार्य करणारे उन्मेष जोशी आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत। उन्मेषजी, 9:30च्या बातमीपत्रात आपलं अगदी मनपूर्वक स्वागत। आज जागतिक साक्षरता दिन। केवळ लिहिता आणि बोलता येणं किंवा वाचता येणं या पलीकडे जाऊन साक्षरतेची व्याप्ती नेमकी कशी आहे? साक्षरता म्हणजे नेमकं काय? साक्षरता या संकल्पनेची व्याप्ती खूप बदललेली आहे। म्हणजे आज 50वा साक्षरता दिन आहे, जागतिक साक्षरता दिन। म्हणजे 50 वर्ष झालेली आहेत। आपल्याकडे साधारण 30 वर्षापूर्वी राष्ट्रीय साक्षरता मिशनची सुरुवात झाली आणि तेव्हापासून साक्षरतेची जी संकल्पना आहे ती आता बदलत बदलत खूप पुढे आलेलो आहोत आपण। आता नॅशनल डिजिटल लिटरसी मिशन ही पण संकल्पना आलेली आहे आणि त्या संकल्पनेखाली आपण सगळेजण काम करतोय। समाजात होणारे जे काही बदल आहेत या सगळ्याचा समावेश साक्षरता या संकल्पनेत करणं खूप गरजेचं आहे। कारण जसा जसा समाज बदलत जातो तसं तसं मला असं वाटतं ही साक्षरतेची व्याख्या सुद्धा बदलत जाणं खूप गरजेचं आहे। याच्यामध्ये अनेक गोष्टींचा समावेश म्हणजे मूल्यांचा समावेश, जीवन मूल्यांचा समावेश, या सगळ्याचा समावेश यात करणं गरजेचं आहे। कारण सामाजिक साक्षरता जर निर्माण झाली किंवा सामाजिक भान जर निर्माण झालं तरच खऱ्या अर्थानं आपण साक्षर होऊ असं मला वाटतं। बरोबर। तुम्ही आता सामाजिक साक्षरतेचा उल्लेख केला, म्हणजे साक्षरता म्हणजे नेमकं काय, त्याची व्याप्ती काय सांगितलं, त्याच्यातला सामाजिक साक्षरता हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे। तर निकोप आणि सुदृढ समाज व्यवस्था निर्माण करायची असेल तर सामाजिक साक्षरता आपलं योगदान नेमकं कशा प्रकारे देते? सामाजिक साक्षरतेसाठी मला असं वाटतं की काही जीवनमूल्यांचा समावेश आपल्या अभ्यासक्रमात होणं गरजेचं आहे। म्हणजे आता काही शाळांमध्ये या संकल्पनेवरती काम सुरू आहे आणि मोठ्या प्रमाणात काही शाळा समावेश करतायत। त्यातली काही जीवनमूल्ये म्हणजे मुळातच 9 जीवनमूल्ये होती, त्याच्यात आम्ही काही जीवनमूल्यांचा समावेश केलाय। 12 जीवनमूल्ये साधारणतः आयडेंटिफाय केलेली आहेत किंवा याचा समावेश अभ्यासक्रमात होणं गरजेचं आहे। मी त्याची काही थोडक्यात तुम्हाला माहिती देतो। म्हणजे मोटिवेशन किंवा प्रेरणा, आत्मविश्वास, सहानुभूती। कारण सहानुभूती समाजामध्ये निर्माण होणं खूप गरजेचं आहे। एकमेकांबद्दल सहानुभूती जर निर्माण झाली तर निकोप समाज घडवू शकतो। आता ज्या काही आजूबाजूला घटना अनेक घडतायत यातनं असं जाणवतंय की सहानुभूतीचं प्रमाण कमी व्हायला लागलेलं आहे की काय असा प्रश्न पडतो। म्हणजे पोलिसांवरती होणारे हल्ले असोत किंवा आज जो काही निर्णय लागलाय प्रीती राठी प्रकरणामध्ये, ह्या ज्या सगळ्या घटना आहेत याच्यातनं हे सहानुभूती समाजाबद्दल वाटणं कमी झालंय असं वाटतं। सर्जनशीलता, क्रिएटिव्हिटी, नेतृत्व, क्रिटिकल थिंकिंग म्हणजे गांभीर्याने विचार करण्याची क्षमता, निर्णय क्षमता, संकटातून मार्ग काढण्याची क्षमता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हिंग, ताणतणावांना तोंड देण्याची क्षमता, त्याच्याबरोबर सगळ्यात आता महत्वाचं म्हणजे केअर फॉर एन्व्हायरमेंट, निसर्गाची किंवा पर्यावरणाची काळजी घेण्याची गरज आहे। आणि खिलाडू वृत्ती म्हणजे बीइंग स्पोर्ट हे खूप महत्वाचं आहे। आणि सगळ्यात शेवट महत्वाचं म्हणजे स्वत्वाबद्दलची जागृती, स्वत्व जागृत होणं गरजेचं आहे। ज्या समाजामध्ये स्वतःबद्दल अवेअरनेस किंवा स्वतःबद्दल जागृती निर्माण होते त्या समाजाची प्रगती मोठ्या प्रमाणात होते असं आम्हाला वाटतं। आणि आता पूर्वी सुरुवातीला कसं होतं की 2 वर्तुळ होती किंवा 2 प्रकारे माणसाची जडणघडण होत होती। एक त्याच्या कुटुंबामध्ये कौटुंबिक किंवा शैक्षणिक जी होत होती ती, आणि एक समाजामधनं होणारी जडणघडण होती। आता याला एक तिसरा अँगल मिळालेला आहे, तो म्हणजे इंटरनेटच्या माध्यमातून किंवा सायबर विश्वामध्ये होणारी त्याची जडणघडण। तर या तिन्ही गोष्टींचा परिपाक किंवा या तिन्ही गोष्टींचा परिणाम त्याच्या जडणघडणीवर होत असतो आणि याच्याबद्दलचं भान त्याच्यात निर्माण होणं गरजेचं आहे। माध्यम साक्षरता ही सुद्धा तेवढीच महत्वाची आहे। सामाजिक साक्षरतेबरोबर प्रत्येक माध्यमाची साक्षरता महत्वाची आहे। कारण आज प्रत्येक जण आपण माध्यम झालेलो आहे। आपल्या हातात असलेला जो फोन आहे या फोनमुळे आपण जगात आपले विचार मांडू शकतो, आपले विचार चटकन वेगवेगळ्या माध्यमांपर्यंत आपण पोहोचू शकतो। तर याचा जबाबदारीने वापर करणं खूप महत्वाचं आहे। आपण स्वतः माध्यम साक्षर असणं गरजेचं आहे, पण माध्यमांनी पण साक्षरता बाळगायला पाहिजे असं वाटतं का आपल्याला? नक्कीच माध्यमांमधली साक्षरता दिवसेंदिवस कमी होत चालली की काय असं वाटायला लागतं। म्हणजे निरनिळ्या प्रसार माध्यमांवरती होणारे कार्यक्रम, त्याच्यामधनं होणाऱ्या ज्या बातम्या असतात यांना दिले जाणारे स्वतःचे रंग, यातनं खूपच परिणाम समाजावरती होतोय। किंवा मला असं वाटतं हे बातम्या मांडणं खूप गरजेचं आहे। बातमीपेक्षा आपले विचार मांडण्यापेक्षा बातम्या मांडणं लोकांपर्यंत गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी माध्यमांनी सुद्धा साक्षर होणं गरजेचं आहे किंवा माध्यमांनी सुद्धा संवेदनशील होणं गरजेचं आहे। अगदी योग्य मुद्दा मांडलात तुम्ही मगाशी बोलताना उल्लेख केलात की सामाजिक भान कुठेतरी हरपत चाललेलं आहे। तर सामाजिक भान, त्याचा अभाव असणं एकंदर समाजामध्ये, हे सामाजिक निरक्षरतेचं लक्षण मानता येईल का? कशा प्रकारे? नक्कीच मला असं वाटतं की सुशिक्षित समाजामध्ये सुद्धा
संवेदनशीलता कमी होत चाललेली आहे. बरं. आणि ही संवेदनशीलता वाढवण्यासाठी बऱ्याच गोष्टी करणं आवश्यक आहे. आणि याच्यासाठी मला असं वाटतं की संवाद हा खूप महत्वाचा आहे. संवाद दिवसेंदिवस कमी होत चाललेला आहे, कारण आपला जो इंटरनेटचा किंवा सोशल मीडियाचा जो वापर होत चाललेला आहे हा खूप मोठ्या प्रमाणात आहे. आणि लोक हळूहळू संवाद एकमेकांबरोबर समोरासमोर बसून संवाद करायला विसरतील की काय, अशी परिस्थिती बरेचदा निर्माण होताना दिसते. त्याच्यामुळे संवाद हा खूप महत्वाचा आहे. एकमेकांशी संवाद साधणं आणि त्यातनंच आपण प्रगती करू शकू असं मला वाटतं. बरोबर. आपण मगाशी बोलताना एकंदर असा निष्कर्ष त्याच्यातून निघत होता की माणूस सुशिक्षित असू शकतो, पण सुसंस्कृत तो असेलच असं नाही. आज आपण समाजामध्ये बघतो की समाजातले विविध घटक, त्याच्यामध्ये आपण प्रतिष्ठित वर्ग जो म्हणतो, या प्रतिष्ठित वर्गामध्ये उच्च विद्याविभूषित लोक असतात, नंतर गुणवंत कौशल्य अंगी असलेले लोक असतात, बुद्धिमान लोक असतात, बरोबर, अनेक प्रकारचे लोक असतात. पण हे सगळं त्यांच्याकडे आहे, पण म्हणून ते सामाजिक साक्षर सुद्धा आहेत असं म्हणता येईल का? नाही, असं नाही म्हणता येणार. कारण अनफॉर्च्युनेटली मला असं म्हणावं असं वाटतं की गेल्या काही वर्षांमध्ये सोशल मीडियाचा जसं जसं वापर वाढायला लागलेला आहे तसं अनेक वेळेला असं जाणवायला लागलेलं की लोक हे जे सगळे वेगवेगळ्या क्षेत्रात असलेले मान्यवर लोक आहेत यांच्यामध्ये सुद्धा काही वेळेला सामाजिक साक्षरतेचा अभाव आहे असं जाणवतं. कारण वेगवेगळ्या विषयांबद्दल त्यांनी या माध्यमांमध्ये किंवा या व्यासपीठावरती मांडलेली त्यांची मतं ही अनफॉर्च्युनेटली बरेचदा चुकीची असल्याचं सिद्ध पण झालेलं आहे. त्याच्यामुळे अक्रॉस द सेक्शन सगळ्या समाजातल्या सगळ्या विभागांमध्ये सामाजिक साक्षरता येणं अत्यंत गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न करणं अत्यंत आवश्यक आहे. काय नेमकं करायला पाहिजे? म्हणजे आता तुम्ही म्हणालात की प्रत्येकाने प्रयत्न करायला पाहिजे. मी तुम्हाला तर तेच विचारणार होतो की बाहेरून काहीतरी कोणीतरी प्रयत्न करायचे, म्हणजे शासनाने करायचे, सरकारने करायचे, स्वयंसेवी संस्थांनी करायचे, हे तर करतीलच. पण प्रत्येक माणसाने, प्रत्येक व्यक्तीने आपण एक समाजाचा घटक आहोत हे लक्षात घेऊन सामाजिक साक्षरता, सामाजिक भान हे कसं बाळगायला हवं, थोडक्यात सांगाल ते. सामाजिक भान खरं तर हे लहानपणापासूनच येतं, म्हणजे जडणघडणीतच आपल्या येतं. बरोबर. आणि जर नाही या सगळ्या गोष्टी आपल्यामध्ये जडणघडणीत मिळाल्या तर आपण आताही त्या विकसित करू शकतो. आणि त्या विकसित करू शकण्यासाठी मला असं वाटतं की चौफेर वाचन हे खूप महत्वाचं आहे. माध्यमं कुठलीही वापरा, डिजिटल प्लॅटफॉर्मवरती तुम्ही वाचन करा किंवा पुस्तकं प्रत्यक्षात लायब्ररीत जाऊन वाचा, पण वाचन हे महत्वाचं आहे, ज्यातनं ही जडणघडण होत असते. आणि मगाशी जसा दुसरा मुद्दा मांडला मी, संवादामधनं आपल्याला पडलेले प्रश्न जेव्हा आपण लोकांना विचारायला सुरुवात करतो तेव्हाच आपण आपली संवेदनशीलता जागरूक ठेवू शकतो. आपल्याला जर प्रश्न पडत नसतील तर मला असं वाटतं की आपण असंवेदनशील होतो आणि आपले विचार किंवा आपली वाढ तिथेच खुंटते. त्याच्यामुळे जास्तीत जास्त प्रश्न आपल्या मनात निर्माण होणं, ते प्रश्न कोणाला तरी विचारणं आणि त्यातनं संवाद साधणं हे खूप महत्वाचं आहे. आणि यातनंच मला असं वाटतं सामाजिकतेचं भान निर्माण होऊ शकेल. बरोबर. तुम्ही म्हणालात तसं मला एक थोडंसं सांगावं असं वाटतं, याचा एक निष्कर्ष असा निघू शकेल की प्रत्यक्ष कानावरती विश्वास न ठेवता स्वतःच्या डोळ्यावरती विश्वास ठेवून, आणि काही ठिकाणी डोळ्यावरतीही विश्वास न ठेवता फक्त स्वतःच्या बुद्धीला स्मरून किंवा सतत विवेकबुद्धीला स्मरून आपण जर आपले निर्णय घेतले किंवा जीवनामध्ये आपण जर वावरलो तर मला वाटतं सामाजिक साक्षरता त्या माध्यमातून बाळगली जाऊ शकेल. आज आपण बघतो की आपलं जीवन यशस्वी होण्यासाठी, म्हणजे मानवी जीवन यशस्वी होण्यासाठी बुद्धिमत्ता, गुणवत्ता, कौशल्य हे सगळे गुण, या सगळ्या बाबी आवश्यक असतात. पण मला वाटतं सामाजिक साक्षरता नसेल त्या गोष्टींची फलश्रुती होणार नाही. म्हणजे सामाजिक साक्षरता ही काय करते तर आपले हे जे यशस्वी जीवन आहे ते परिवर्तित करते. कशामध्ये? तर सामाजिक सौहार्दपूर्ण सहजीवनामध्ये. त्यामुळे तेच जर नसेल तर ती फलश्रुती होणार नाही असं मला वाटतं. आज आपण आमच्या बातमीपत्रात आलात आणि अगदी चांगली छान चर्चा केलीत. आपले मनपूर्वक आभार.